पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। भारत न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, जशास तसं उत्तर देण्यात येईल, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला सुनावलं। सिंधू जल करार अन्यायकारक, सिंधू जल करारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। दिवाळीत देशवासियांना मोठी भेट मिळणार, जास्त प्रमाणात आकारले जाणारे कर आता कमी केले जाणार, पंतप्रधान मोदींकडून जीएसटी रिफॉर्मची घोषणा। लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख। 100 वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी देशासाठी जीवन समर्पित केलं, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। देशभरात 79व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, पंतप्रधान मोदींकडून सलग 12व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण। भाजपचा व्हायरस अजितदादांचा आणि शिंदेंच्या पक्षाला फोडतोय, कोकणामधील नेत्यांना अजितदादांचा पक्ष हायजॅक केला, रोहित पवारांची सुनील तटकरेंवर टीका। रोहित पवार बालिश, त्यांच्या बालिश वक्तव्याची मी दखल घेत नाही, रोहित पवारांनी आपल्या पक्षातील कुरघोडी बघाव्यात, खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। मांस विक्री बंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ इम्तियाज जलील यांच्याकडून बिर्याणीची पार्टी, जलील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पार्टीचं निमंत्रण। कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन, पालिकेसमोर कोंबड्या आणत काँग्रेस कार्यकर्त्यांचं मांस विक्रीच्या बंदी विरोधात आंदोलन। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चिकन मटण मार्केट बंद, सेंट्रल नाका परिसरातील मार्केट कडकडीत बंद। नागपुरातील 95% जास्त चिकन मटण विक्रीची दुकानं बंद, नागपूर महानगरपालिकेच्या आदेशाचं पालन करत बहुतांश चिकन मटणची दुकानं बंद। राहुल गांधींच्या हस्ते काँग्रेस मुख्यालयामध्ये ध्वजारोहण, दिल्लीतील इंदिरा भवन या काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण सोहळा पार पडला। मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण, 2026 मध्ये शेतकऱ्यांना दिवसा 12 तास हरित वीज मिळेल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त। ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या 9 अधिकाऱ्यांना वीरचक्र पुरस्कार, वीरचक्र हा भारताचा 3रा सर्वोच्च शौर्य पुरस्कार। स्वातंत्र्य दिनानिमित्त खंडोबा मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी। आपलं मत आपण दिलेल्या पक्षालाच पोहोचण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहो, स्वातंत्र्य दिनानिमित्त मनसेकडून लालबाग परिसरात बॅनरबाजी, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत मनसेची खोचक टीका। 3000चा वार्षिक फास्टॅग आजपासून लागू, फक्त 3000 रुपयात 200 वेळा टोल ओलांडता येणार। सलगच्या सुट्ट्यांमुळे रायगडच्या माणगावमध्ये वाहतूक कोंडी, माणगाव बाजारपेठेमध्ये काही तास वाहतूक कोंडी। मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा, सलग सुट्ट्यांमुळे खंडाळा घाटात मोठी वाहतूक कोंडी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।